स्कूल व्हॅनच्या धडकात युवक ठार तर 4 विद्यार्थी जखमी। बुलढाणा येथे देऊळघाट महामार्गावरील घटना। चालक होता दारूच्या नशात। बुलढाणा येथील विविध शाळांना शिकणारे विद्यार्थी सुट्टीनंतर देऊळघाटकडे भरधाव वेगात जाणाऱ्या या व्हॅनने समोर चाललेल्या बुलेटला जोरदार धडक दिली। या दोन्ही वाहन रस्त्यावर कड्यांना शेतात जाऊन पलट्या आणि यात 38 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमी 4 विद्यार्थ्यांना बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहे। स्कूल व्हॅन चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याबाबत माहिती अशी की देऊळघाट येथील रहिवासी गोविंदा पसरटे यांच्याकडे मारुती इको व्हॅन असून त्यात देऊळघाट येथील विद्यार्थी दररोज बुलढाणा येथील विविध शाळांना येणं करतो। आज 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास गोविंदा पसरटे विद्यार्थी घेऊन देऊळघाटकडे निघाला होता। त्यावेळी समोर चाललेल्या बुलेटला त्यांनी हॉटेल निवास जवळ मागून जोरदार धडक दिली। या दोन्ही वाहनाने शेतात जाऊन पलटी झाले। यात दुचाकीवरील शेख तौसिफ शेख युसुफ वय 38 वर्ष राहणार शेंदुर्णे जिल्हा जळगाव तसेच रियाज बेग जफर बेग वय 38 वर्ष राहणार देऊळघाट हे दोघे गंभीर जखमी झाले। व्हॅनमधील काही विद्यार्थी देखील जखमी झाले होते। तत्काळ सर्व जखमींना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असताना डॉक्टरांनी शेख तौसिफ शेख युसुफ याला मृत घोषित केले तर रियाज बेग याला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले। सध्या जखमींना विद्यार्थी रोशनी दगडू पसरटे 9 वर्ष, महेश कन्ने 11, अर्थव गजानन कटक 6 वर्ष, शेजल शंकर कटक 14 वर्ष देऊळघाट यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहे। अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता तर काहींना दारूच्या व्हॅनला चालकाला चोप देखील दिला आहे। माहिती मिळताच शहर ठाणेदार रवी राठोड घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चालकाला ताब्यात घेतले। पुढील कारवाई पोलीस करीत आहे।